चला जाता हूँ किसी सुदामे हो सुदामे 12 मिनिटं लेट झालात. अरे वा, घड्याळ कळते की तुम्हाला. आज लेट होण्याचा तुमचा 14वा दिवस आहे. वा वा वा, मोजता पण येते, प्रगती आहे. सरांनी सांगितलंय 3 पेक्षा जास्त वेळेस लेट झाल्यावरती हाफ डे लावायचा. अच्छा, म्हणजे आज माझा हाफ डे आहे का? अर्थात. म्हणजे मी दुपारी घरी गेलो तर चालेल ना? तुम्हाला महत्व समजत नाहीये का? अच्छा, म्हणजे आत्ता हाफ डे घेऊन दुपारी येऊ का? हाफ डे लागणं ही शिक्षा असते. अहो मग देतच आहात तर मित्रासोबत प्यायला गेलो असतो ना. काय? काय ते आम्ही आमचं ठरवू ना. अच्छा बर मला सांगा, तुम्ही कधी शाळेत होमवर्क केला नाही तर वर्गाच्या बाहेर नाही काढायचे का? कधीच नाही. मी त्यांना म्हणलं घरी जे काम केलं नाही त्याची शिक्षा मला शाळेत का देताय? आणि हे त्यांना पटायचं? हो, मी त्यांना एकदाच सांगितलं, शाळेतला अभ्यास जर मी घरी करणं अपेक्षित असेल तर घरातल्या व्हिडिओ गेम मी शाळेत येऊन खेळू का? कोणी काहीच बोललं नाही. एकदा एक सर मला ओरडले, म्हणाले हे बघ घरी अभ्यास हा केलाच पाहिजे. म्हणलं मग सर, शाळेतले पेपर मी घरी सोडवायला नेऊ का? याच्या पुढे त्यांची बोलायची हिंमतच झाली नाही. चला आता हाफ डे घेऊनच येतो. टाटा. अरे तू लेट का आलाय? वर तो ऍडमिन पेटलाय. अरे गाडीच सुरू होईना. अरे मग रिक्षाने यायचं की. कशाला एवढं काय लेट झालं तर? अरे पण तो बॉस आता उखडणार ना. तो का उखडेल? ऑलरेडी हाफ डे मारलाय त्यांनी. हॅलो सुदामे, मला सांगा, ही दहीभाते आणि मल्होत्रांची फाईल कुठे ठेवली आहे? मी आज हाफ डे वर आहे. अहो अर्जंट आहे. मग शोधता का? तुम्ही याव ऑफिसला. अहो म्हणलं ना मी आज हाफ डे वर आहे म्हणून. नाही लावत हाफ डे, या. येतो मग. हाफ डे कॅन्सल? अर्थातच. आपण ती फाईल कुठे आहे? माझ्याकडेच आहे. आपण ती फाईल कुठे सांगायचं ना. कशाला? परत उगाच म्हणतील फोटो काढून पाठव. त्यापेक्षा जाऊया ना. चला जाऊया. हाफ डे कॅन्सल. सुदामे, मला भेटा. रोजच भेटतो की. कॉन्फरन्स रूम मध्ये आत्ता या. सकाळचं समजलं असेल त्यांना. समजू दे, त्याला काय. आलो. सर येऊ का? या. चला येतो. हो, आत या. जरा माहोल विनोदी केला. विनोद करताय. बसा विनोद. बसा सुदामे. आलात? आज तुम्ही लेट आलात. गेल्या वर्षभरात तुम्ही 14 वेळा लेट आलात. एकदम बरोबर आकडा सांगितला. नाही, आकडा बरोबर आहे, पण कारण काय आहे? सर, सकाळी मला आईसोबत चहा घ्यायला आवडतो. त्यानंतर बायको माझ्यासाठी डबा करते. त्यानंतर जेव्हा मी घरातनं खाली निघतो तेव्हा जिन्यात जोशी काकांची 3 फालतू वाक्य बोलावीच लागतात. फालतू? हो. बोला. त्यानंतर जेव्हा मी घराच्या खाली येतो तेव्हा पोरं क्रिकेट खेळत असतात. त्यांच्यासोबत मला एक शॉट तरी मारावंच लागतं. काय शॉट आहे? मस्त ना एकदम. ही काही कारण आहेत का? म्हणूनच सांगत नव्हतं ना. अरे पण कंपनीची कामं महत्वाची आहेत की नाही? माझ्याकडनं कुठलं काम राहिलंय का सर? राहिलं असं नाही, पण लेकिन बट कंपनीची शिस्त असते, डिसिप्लिन. मी थोड्या वेळाने येतो सर. अहो मी बोलतोय तुमच्याशी. सर तुम्ही बोलताय कुठं? फक्त मला ऐकवताय. बघा सुदामे, माझ्याशी उद्धटपणे बोलू नका. सॉरी सर, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर. तुम्हाला कोणी सांगितलं मी लेट आलो? ऍडमिन. आय मीन नाही. बोलवा त्याला. नको, मला इकडे वाद नकोय. वाद नाही, संवाद करू. हॅलो. हा, संवाद. ऍडमिन आत या. येस सर. सरांना सांग यावर्षी मी किती वेळा लेट आलोय ते. सर 14 वेळा लेट आलाय. 9 हाफ डे आणि 7 सुट्ट्या सर. 7 या. घेतल्या ना. अहो एक्सप्लेन. बोला. सरांना सांग की मेहताचं टेंडर आपण किती रुपयाचं भरलं? मी बघून सांगतो. सरांना सांग गौरव ट्रेडर्सची आउटस्टँडिंग किती बाकी आहे? ते पण बघून सांगतो. सर, मेहता ट्रेडर्सचं यावर्षी आपण
₹68,364 टेंडर भरलं आणि गौरव ट्रेडर्सचे 7 लाख रुपये आउटस्टँडिंग आहेत. मी कन्फर्म करून सांगतो. कन्फर्म आहे. या तुम्ही. म्हणजे जा तुम्ही. सर सर मला सांगा आता यातली नक्की कुठली माहिती महत्वाची होती, टेंडरची का माझी लेट येण्याची? टेंडर सिच्युएशन. सर तुम्हाला कळायला पाहिजे ना की कुठली माणसं कामाची आहेत ते. तसं तुम्हाला माहितीच आहे, पण फोन आला. फोन आला. मला आलाय ना. कामाचं असेल. हा बोल ना. कारलं हो हो, त्याशिवाय मी काय खातच नाही ना. कोणाचा फोन होता? बायको ती बाजारात गेली ना. बायकोचा? पर्सनल? तुम्ही बॉस समोर बसलाय? आपण काय महत्वाचं बोलतोय का? नाही, बोलू दे की. काय होतंय? विचार चालू आहे. इंटरेस्टिंग आहात. हा प्यायला येतं का? कुठे बसायचं? कॉफी. तुम्ही पाचताय का? हाफ हाफ. हाफ डे चालेल ना. नाही हाफ डे कशाला? मी सांगतो ना की आपलं दोघांचं काहीतरी कंपनीचं महत्वाचं काम आहे. तुम्ही पण त्या ऍडमिनला घाबरता का? वाटलंच होतं. चला. अच्छा चला. घाबरतोय. नाही चल या. नाही तुम्ही पाचताय ना, तुम्ही चला. नाही हाफ हाफ. अच्छा मग यायलाच हाफ हाफ आहे ना. थांबा एकत्र जाऊ. एकत्र जाऊया. हाफ हाफ. हाफ हाफ. छान आहे ना? छानच आहे. काय घेणार? थांबा ना, कोणाला तरी विचारू. दादा आपल्या इथं स्पेशल काय आहे? कॉफी ट्राय करायचं. ट्राय करायला लावणार असशील तर मग पैसे नको घेऊस. मग कॅपेचिनो घ्या. ठीक आहे, मला एक कॅपेचिनो. सर तुम्ही? नाही मला फुलच हवी. बरं मला ब्लॅक कॉफी. ब्लॅक कॉफी. हा शायनिंग. तुझ्यासमोर कसली शायनिंग? मग कशाला घेता ब्लॅक कॉफी? फ्रॅपे घ्या ना. फ्रॅपे? हो आत्ता हो, मला पैसे ना. द्या फ्रॅपे. मगाशी तुम्ही म्हणालात तुम्हाला आई बरोबर चहा पिऊन यायला उशीर होतो, बायको डबा करून देते म्हणून तुम्हाला उशीर होतो. हे बरोबर वाटतं तुम्हाला? सर मला आईसोबत चहा प्यायला खरंच आवडतं. अरे पण ऑफिसपेक्षा जास्त महत्वाचं आहे का ते? हो सर, कारण कसं व्हायचं, माझे आजोबा कामाच्या बाबतीत एकदम पर्टिक्युलर होते. वेळेवर उठणार, वेळेवर झोपणार. आजीसोबत ते कधी चहा पण प्यायचे नाही. आजी सतत त्यांच्या मागे मागे करायची, पण ते तिला कधी वेळ द्यायचे नाही. हळूहळू आजीला आजोबा नसण्याची सवय झाली आणि आपण असताना आपण नसण्याची सवय होणं हे फार वाईट. माझी बायको सकाळी उठून माझ्यासाठी डबा करते, माझ्या मागे एवढी धावपळ करते, त्यामुळे तिच्या तोंडून तुम्ही मला वेळच देत नाही असं आलं ना की आपण तिच्या मेहनतीची कदर करत नाही असं वाटायला लागतं. थोडाफार उशीर होतो ऑफिसला, तू देखील कुठं जाणार आहे ऑफिस? आणि मगाशी मी समोर असताना तू बायकोचा फोन उचललास, कारलं हवंय वगैरे ते सांगितलंस, ते सगळं? हो सर, ऑफिसमध्ये कामाचं प्रेशर असतं तुला? असतं की. त्या धावपळीत गाडीवर येणं, ट्रॅफिकचा सामना करणं, सिग्नल तोडणाऱ्यांना शिव्या घालणं, ऑफिसमध्ये एवढं काम करणं, एवढं सगळं केल्यावर डब्यात न आवडणारी भाजी बघितल्यावर चिडचिड होणारच ना सर. खरंय. माझे बाबा नेहमी सांगतात, त्यांना ऑफिसमध्ये सेंड ऑफ देताना त्यांचे कलिग रडत होते, पण जर आपल्याला सेंड ऑफ मिळताना आपले कलिग खुश असतील ना तर आपलं काहीतरी गणले असं समजायचं. आता आपल्या तर ऑफिसमधला ॲडमिन त्याला जेव्हा बाहेर काढतील ना तेव्हा तर मी अख्ख्या ऑफिसला पार्टी देणार आहे. द्या. नाही तुम्हाला नाही, बाकीच्यांना. काय झालं? हे तुमचं नाही का? आवडलं का? मस्त आहे. खूपच आवडलेलं दिसतं. हो. नवीन गोष्टी ट्राय केल्या पाहिजेत. सर ऍक्च्युली उद्या मला हाफ डे हवा होता. का? माझ्या भाचीचं गॅदरिंग, पहिल्यांदाच ती स्टेजवर परफॉर्म करणार आहे सगळ्यांसमोर. छान, घ्या. मी पण हाफ डे घेतो.
तुम्ही का सर? आईला लंचला घेऊन जातो कधीच ते नाही ना. थँक्यू.